आपण आता केळीच्या बागेत फवारणी करण्यासाठी आलेलो आहे। हे बघा औषधं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो। व्हिडिओ बनवायचं तात्पर्य म्हणजे की मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट आलेत की तुम्ही व्हिडिओ बनवताय, खूप छान बनवताय, परंतु त्याचं प्रमाण सांगत नाही। हा तर मी आता प्रमाण सांगणार आहे सगळंच। हा जे 1 ग्रॅम आहे 50 लिटर पाण्यासाठी, हे सोलवणची बाटली आहे, हे जे मिक्स करण्यासाठी आहे। आणि हे चेतक 1 मिलीने वापरायचं आहे आणि हे टाटा मेडा अर्ध्या मिलीने वापरायचं आहे। हे सर्व एकदाच 50 लिटर पाणी करून मग त्याची फवारणी करायची। एका पंपात घेतलं की हे 1 ग्रॅम जेचं प्रमाण शक्यतो कळत नाही। हे जेची बाटली भरून सोलवण घ्यायचं आहे। हे सर्व असे मिक्स एका बॅलरमध्ये करून मग परत आपण हे असबीच्या पंपाने फवारणी करणार आहे। तर हे फवारणी देखील कशी करायची तेही दाखवतो तुम्हाला। तर हे पहा, हे नवजेल आहे आणि हे आपण घन बदललेला आहे। गेल्या वेळेस आपला व्हिडिओ बघताय तुम्ही तर दुसरा आहे, आता ह्या वेळेस दुसरा वापरायला आहे। बघूया ह्याचा रिझल्ट कसा आहे आणि ते कसं मारायचं ते हे दाखवतो। एकदा चालू करून वर नेलं की परत हे बरोबर हे होतंय। हे बघा, दो बंदू कसे आहेत ना तसं फक्त थांबतंय, जास्त पाणी सुद्धा दिसतच नाही फवारल्यासारखं। तर हे फवारलेलं आहे। हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो। ह्याचा स्प्रे तर असा घ्या, कारण का तर जे आहे ह्यात त्यामुळं जास्त पाणी झाडावरती चालणारच नाही आपल्या। काय शेतकऱ्याची कमेंट आलेत की आता म्हणतात की दर कमी झाला आहे तर त्याला खर्च का करायचा। तर असं काय नाही, दर वाढला लागलेला आहे। दर आजचाच गेलेला आहे 16 रुपये। आपल्याला एक प्लॉट गेलेला आहे, त्याचाही व्हिडिओ टाकणार आहे मी। आपल्या मालाची क्वालिटी ही चांगली बनवली की दर ही आपल्याला चांगला भेटतोय। दर तसा वाढायला लागलेला आहे शेतकरी मित्रांनो, खचून जाऊ नका। त्यामुळे आहे त्या मालाला क्वालिटी बनवा। हे पहा, आपली क्वालिटी ह्याचा स्प्रे झालेला आहे। माल वादा लेंथ बघा, 1 नंबर दिसतंय आत्ताच। आणि आपण शेतकरी काय म्हणतात की खर्च करायला नाही, तर आपण आत्ता खर्च करायला चालू केलेला आहे। हे आपण बाहेरच्या घडांना कॅरी बॅगा लावलेल्या आहेत, तसेच हे युजेबल होते, परत यूज बी करता येते। पूर्ण आपण कडे दोरीला लावलेला आहे, बघू शकताय। ह्याला ऊन कडेला असं गवत जरी असलं तरी याच्यावर मच्छर बसत नाहीत, थ्रिप्स बसत नाही। हे पहा, आपण पूर्ण प्लॉटला म्हणजे असं चौफेर बाजून लावलेलं आहे। खर्च करा शेतकरी मित्रांनो। आता ज्यांचं प्लॉट गेले तोट्यात ते हेच प्लॉट आपल्याला वर आणण्याची शक्यता आहे। दर खाली उतरला म्हणून, घसरला म्हणून काही करू नका। दर वाढतेत आणि ह्याचं म्हणजे मापात पाप करू नका शेतकरी मित्रांनो, नाहीतर आपल्याला क्वालिटीला आणि पुढे दराला सुद्धा पाप होतंय आपल्यात। तसेच सर्व शेतकऱ्यांना कुणाला काही अडचण असल्यास कमेंट करा, प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर ही मिळेल आपल्याला। नमस्कार, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। कशी वाटली माहिती ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लॉट ही कसा आहे आपला ते ही सांगा।